हाय हॅलो नमस्कार, मी तुमचा लाडका राम कर्जतमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो। सो गाइज, आज मी आलो आहे ऑरा फार्म स्टे अँड विलाकडून विलो विलामध्ये, जे की लोकेटेड आहे कर्जतमध्ये, जे की आहे प्रॉपर 3 BHK लक्झरियस विला। तेही तुम्हाला भेटतो एकदम अफोर्डेबल प्राइजेसमध्ये। मी स्वतः आज स्टे करायला आलो इकडे आणि इकडचं वेदर भाई कमाल आहे आणि मी तुम्हाला लवकरच विला टूर करवीन। आणि एवढा भारी विला आहे ना गाइज, तुम्हाला सांगू की एवढा भारी आहे ना की तुम्ही बघताच आणि त्याच्या प्रेमात पडा। मी स्वतः त्याच्या प्रेमात पडलोय। सो आता वेळ वाया न घालवता आपण विला टूर चालू करूया आणि बाकी इकडे कसं पोचायचं, कसं काय आहे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये इन डिटेल सांगणार आहे। सो हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि आता आपण लगेच विला टूरकडे वळूया। गाइस, हा आमचा विला आहे आणि तुम्ही बघू शकता ही आमची एंट्रन्स आहे आणि आसपास बघा, हे आसपास हे सगळे ना सगळे विलाची असे पूर्ण एक कॉलनी आहे। सो मस्त आहे आणि तुम्ही बघू शकता कसा एरिया आहे हा, एवढा ग्रीनरी आणि त्या साईडला ना एकदम माउंटेन व्ह्यूज आहेत सगळे, मी तुम्हाला नंतर दाखवतो। वेलकम टू विलो विला। गाइस, एंटर केलं ना विलामध्ये तर ही एंट्रन्स आहे आपली आणि एंट्री केल्या इकडे तुम्हाला एक एस्थेटिक पेंटिंग आणि एक प्लांट बघायला भेटेल, जे तुमचा मूड एकदम फ्रेश करेल आणि एकदम लक्झरियस फील देईल तुम्हाला। विलामध्ये एंटर केल्या तुम्हाला बघायला भेटते एक लिव्हिंग रूम, ज्याच्यात एक मोठासा सोफा युनिट या लोकांनी ठेवला आहे, ज्याच्यात 6 ते 7 लोक आरामात बसू शकतात। म्हणजे तुम्ही फॅमिली आणि फ्रेंड्स वगैरे असे ग्रुप आले तर आरामात बसू शकतात। सोबतच एक टीव्ही दिला आहे आणि हा मस्त असा एक टीव्ही युनिट बनवला आहे, ज्याच्यात असं मस्त एस्थेटिक गोष्टी ठेवल्या जे लुक मस्त एनहान्स करतोय आपल्या या गोष्टीसाठी। आणि एक प्लांट ठेवला मस्त असा आणि काही इन्स्ट्रक्शन्स ठेवले आहेत की काय करायचं काय नाही। सो असं ओव्हरऑल हे आहे आणि एक डायनिंग एरिया आहे की तुम्ही जर काय खात पीत असाल किंवा घेऊन आले असेल काय तर ते ठेवायला किंवा असं फॅमिली फ्रेंड्स एन्जॉय करायला प्रॉपर। लिव्हिंग रूमलाच लागून तुम्हाला भेटतो एक प्रीमियम डायनिंग टेबल, जिकडे तुम्ही 8 लोक आरामात आपला क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता आपल्या फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत। आणि सोबतच या लोकांनी ना एक म्युझिक सिस्टम पण एक सोबत लावलेला आहे, तर ते पण तुम्ही एक यूज करू शकता। आपण आता आलो आहे पूल एरियामध्ये, जो की हॉललाच कनेक्टेड आहे आणि सोबतच तुम्ही एंट्रन्सच्या इकडून लेफ्ट मारलात ना तरी तुम्ही डायरेक्ट पूल एरियाला येऊ शकतात। तर तुम्ही बघा, पूल आहे एवढा मोठा आणि त्याला अटॅच जकुझी आहे, सोबतच एक बेबी पूल आहे आणि तो मेन पूल आहे। संध्याकाळच्या वेळेला ना इकडे 3 वॉटरफॉल्स ॲक्टिव्ह होतात, ते 2 इकडून निघतात आणि एक मेन वॉटरफॉल आहे तिकडे। सो तुम्हाला मी तो व्हिडिओमध्ये दाखवीन। आणि सोबतच या लोकांनी काय केलं गाईस की एक एरिया असा डायनिंग एरिया टाईप ठेवला आहे या लोकांनी, जो एकदम क्लासी लुक देतो, एकदम वेगळाच वाईब देतो की तुम्ही जर फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जर पार्टी वगैरेसाठी आले असाल इकडे तर एक वेगळाच वाईब क्रिएट करतोय। कारण का जर तुम्ही सगळे पूलमधून डायरेक्ट इकडे काय खाण्यासाठी वगैरे जाऊ शकतात किंवा एन्जॉय करू शकतात किंवा एक मस्त फॅमिली टाईम एन्जॉय करू शकतात त्याच्यासोबत। आणि त्याच्यासोबतच आपण आता लॉन एरियामध्ये आलो आहे, पूललाच लागून हा एक लॉन एरिया या लोकांनी मस्त बनवला आहे, ज्याच्यात तुम्ही आउटडोर ॲक्टिव्हिटीज वगैरे करू शकता, जसं क्रिकेट खेळू शकतात किंवा बॅडमिंटन वगैरे खेळू शकतात। आणि सोबतच या लोकांनी आहे ना गाईस इकडे एक छोटासा पाळणा लावला आहे की जेणेकरून तुम्ही आपला एक क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता आपल्या पार्टनरसोबत, किंवा जर कोण सिनियर सिटीजन वगैरे असतील तर त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे। डाइनिंग एरियाला लागूनच हा या लोकांनी फुल्ली फंक्शनल बार एरिया बनवला आहे। अभी समझने वाले को इशारा काफ़ी है। फुल्ली फंक्शनल म्हणजे यात सगळं काय ऑलरेडी स्टफ्ड आहे, सगळं काय ठेवलेलं आहे या लोकांनी। सो तुम्हाला फक्त यायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे। आता आपण आलो त्यांच्या किचनमध्ये आणि या किचनचा बेस्ट पार्ट मला हा वाटला की हा फुल्ली इक्विप्ड आहे आणि हा फुल्ली मॉड्युलर किचन आहे। म्हणजे जर तुम्हाला इकडे येऊन काय कुक वगैरे करायचं असेल, जेवण वगैरे बनवायचं असेल तर तुम्ही हे प्रॉपर इकडे येऊन जेवण वगैरे बनवू शकतात। कारण का इकडे सगळे मटेरियल्स अवेलेबल या लोकांनी करून दिले आहेत। म्हणजे आपल्याला मीठ मसाला वगैरे सगळं इकडे आहे।
सगळं स्टॉकमध्ये अवेलेबल आहे आणि तेही ओव्हन वगैरे मिक्सर वगैरे सगळं म्हणजे सगळं अवेलेबल आहे इकडे. तर तुम्हाला डायरेक्टली इकडे येऊन जर जेवण बनवायचं असेल तर तेही तुमच्यासाठी ऑप्शन अवेलेबल आहे. आणि हा मला सगळ्यात बेस्ट पार्ट वाटला, कारण का नॉर्मली बाकीच्या विलाजमध्ये हे असं स्टॉक करून ठेवलं जात नाही, पण ह्या विलामध्ये हे स्टॉक करून ठेवलेलं आहे, जो की मला बेस्ट पार्ट वाटला. तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लिव्हिंग रूमला लागूनच आहे ना ही पहिली बेडरूम आहे. ग्राउंड फ्लोअरला पहिली बेडरूम आहे, या तुम्हाला दाखवतो. छोटीशी रूम आहे पण एकदम कम्फर्टेबल आणि कॉझी अशी रूम आहे. रूमची स्पेशालिटी अशी आहे की तुम्ही एकदम लॉनला कनेक्ट करू शकतात आणि या रूममध्ये तुम्हाला वॉर्डरोब आणि एक टीव्ही दिलेली आहे. सो तुम्ही एन्जॉय करू शकतात आपल्या पार्टनरसोबत किंवा आपल्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत. आता आपण चाललोय फर्स्ट फ्लोअरवरती. फर्स्ट फ्लोअरवरती आहे ना गाईस, अजून 2 बेडरूम्स आहेत, ते तुम्हाला दाखवतो आणि त्या बेडरूममध्ये काय खास आहे ना ते पण तुम्हाला सांगतो. ही एक ब्युटिफुल अशी ॲले आहे जिकडून तुम्ही एक आपल्या डायनिंग एरियाला ओव्हरलुक करू शकतात आणि इकडे ना समोरासमोर 2 बेडरूम आहेत. सो त्यातले तुम्हाला मी बेडरूम दाखवतो आता. ही आहे पहिल्या फ्लोअरची पहिली रूम, ज्याच्यात तुम्हाला भेटतो एक कम्फर्टेबल बेड, एक टीव्ही युनिट आणि एक स्टडी एरिया आणि इकडे सिटिंगसाठी 2 अरेंजमेंट ठेवलेले आहेत. ही अशी स्पेशियस रूम आहे, मोठी रूम आहे, खूप मस्त रूम आहे, लक्झरियस रूम वाटते, एकदम भारी वाटते एकदम. आणि हा आहे या रूमचा अटॅच वॉशरूम. ह्याला पण एक प्रीमियम लुक दिलेला आहे, सो तुम्ही पण बघू शकतात. याच रूमला अटॅच ही टेरेसला जाण्यासाठी जागा आहे, जे वरती जाऊन टेरेससाठी शिड्या आहेत, वरती आपण टेरेसला जाऊया नंतर. पण हा व्ह्यू बघा इकडून, काय बेस्ट व्ह्यू आहे यार, सगळ्यात भारी व्ह्यू इकडून आहे. आणि दुसरा व्ह्यू पण आहे, तो तुम्हाला मी नंतर दाखवतो. ही आहे दुसरी रूम, ज्याच्यात तुम्हाला परत एक टीव्ही युनिट भेटते, एक वॉर्डरोब भेटतोय आणि एक अशी स्पेशियस अशी बेड भेटतोय. एकदम लक्झरियस फील आहे, लक्झरियस वाईब आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता इंटिरियर वगैरे कसं सॉलिड केलं आहे एकदम, म्हणजे कुठेही तुम्हाला असं हलकं वर्क नाही भेटणार, सगळं प्रीमियम वर्क केलेलं आहे इकडे. आणि प्रीमियम लुक आणि प्रीमियम वाईब दोन्ही देण्याचा प्रयत्न पूर्णपणे या विलानी केलेला आहे. हा आहे या रूमचा अटॅच वॉशरूम. ह्याच्यात पण आहे ना प्रीमियम लुक दिलेला आहे, प्रॉपर छोटासा वॉशरूम आहे पण एकदम प्रीमियम फील दिलेला आहे. गाईज या पूर्ण विलामध्ये ना 3 ते 4 वॉशरूम आहेत आणि मला एक गोष्ट यांची खूप आवडली आहे की या 3 ते 4च्या सगळ्या वॉशरूममध्ये 3 टॉवेल्स, एक किट आहे प्रॉपर. हे सगळे म्हणजे एक किट म्हणजे तुम्ही बघा, हे असे किट्स या लोकांनी ठेवले आहेत ज्याच्यात तुम्हाला शॉवर जेल, बॉडी लोशन, कंडिशनर आणि सोप बार आणि डेंटल किट भेटणार आहे. सो असे हे नॉर्मली कुठल्या नॉर्मल विलाजमध्ये भेटत नाही. हे प्रत्येक या लोकांनी प्रत्येक रूममध्ये आणि प्रत्येक वॉशरूममध्ये मेंटेन ठेवलेले आहेत. आणि सोबत 3 टॉवेल्स, एक नॉर्मल आपलं रुमाल वगैरे सगळं आपलं वेल मेंटेन ठेवलेलं आहे. या दोन्ही रूमची स्पेशालिटी म्हणजे ना गाईस ही बॅल्कनी. म्हणजे या बॅल्कनीमधून तुम्ही व्ह्यू बघा यार, काय सॉलिड व्ह्यू दिसतोय. म्हणजे आपल्या सगळं माउंटन एरिया दिसतोय, ग्रीनरी दिसतोय पूर्ण, आणि पूर्ण आपला पूल एरिया पण आपला कव्हर होतं. पूल एरिया, लॉन एरिया सगळं कव्हर होत आहे. आणि मला तर वाटतं हाच एक गेम चेंजर आहे या विलाचा, कारण का हा विला पूर्ण आपल्याला एक वाईड लुक देतोय आपल्याला पूर्ण. सो तुम्ही बघा एकदा आणि तुम्हीच कमेंटमध्ये सांगा की कसं आहे हे. सो गाईज आता फायनली हा प्रश्न आहे सगळ्यांना की एक्झॅक्टली हे लोकेशन कुठे आहे आणि इकडे जायचं कसं. सो हे लोकेशन आहे कर्जतला, अगदी कर्जत रेल्वे स्टेशनपासून एकदम अगदी 15 ते 20 मिनिटावरती आहे. तुम्हाला लोकल ट्रान्सपोर्ट वगैरे इझिली भेटून जाईल तिकडे स्टेशनवरून. आणि जर तुम्ही बाय रोड येत असाल तर मुंबईपासून फक्त 2 तासावरती आहे हे लोकेशन. सगळं गुगल मॅप्स वगैरे सगळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो. सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केले. सो लवकरात लवकर जाऊन बघा आणि बुक करा आजच आपला स्टे. नेक्स्ट डे. सो गाईस फायनली इकडून चेकआउटचा वेळ आलेली आहे आणि जायचं तर बिलकुल मन नाही करत आहे, कारण एवढं भारी आहे ना इकडे सगळं, की विला या लोकांनी एवढा भारी बनवला आहे ना. आणि प्लस इकडचं वेदर, की भाई काय सांगू तुम्हाला, की निघायचं बिलकुल पण मन नाही करत आहे. म्हणजे अक्षरशः म्हणजे एकदम मनच नाही करत आहे निघायचं, की एवढं भारी बनवलं आहे सगळं. आता तुम्ही तर ओव्हरऑल बघितलाच असेल. आणि इकडचे जे नितीन दादा आहेत जे सगळं इकडे मॅनेज करतात, त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला. म्हणजे आमच्या शूट रिलेटेड असो किंवा आमचं स्टे रिलेटेड असो, म्हणजे आम्हाला काय हवं आहे काय नको आहे. आता हे जकुझीचा पण भाग होता, की आम्हाला म्हणजे एवढं नॉलेज नव्हतं जकुझीबद्दल. सो आम्हाला त्यांनी खूप हेल्प केलं, खूप सपोर्ट केला. आम्हाला एक एक गोष्ट समजावून सांगितली की कसं आहे कसं नाही आहे, आणि एकदम फ्रेंडली आहे ते दादा. सो माझ्यामध्ये हा विला तुम्ही एकदा तरी लाईफमध्ये व्हिजिट केला पाहिजे, कारण का ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही मिस केलं ना तर भाई मी काय आता सांगू तुम्हाला. आता तुम्ही स्वतः बघितलं विला काय आहे आणि कसं आहे. आणि कर्जतमधला सगळ्यात बेस्ट विला असेल हा. आणि एवढा लोकेशन एवढं भारी आहे ना, आणि ते पण लक्झरियस विला एकदम बजेट फ्रेंडलीमध्ये, की भाई मी काय सांगू तुम्हाला, की जर तुम्ही हा विला मिस केला तर तुमचा लॉस असेल कदाचित. सो एकदा हा विला व्हिजिट करा, नक्की व्हिजिट करा. मी स्क्रीनवरती वगैरे सगळे नंबर्स दिले आहेत आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये अजून डिटेल्स ॲड केलेले आहेत. सो तो नक्की वाचा आणि आजच तुमचा स्टे बुक करा आणि मला पण कमेंट्समध्ये कळवा की तुम्ही कधी जाताय वगैरे. सो
भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.